तुम्ही प्रेयसी सांगितली, माईची माया सांगितली, शेतकऱ्यांची व्यथा मांडली, एकंदरीत सर्व विषयावर तुम्ही कवितेतून तुमचं मत मांडले. काय सांगसाल दोन शब्दामध्ये? कवीनं या प्रत्येक भूमिकेमध्ये व्यक्त झालं पाहिजे. हरिओम पवार नावाचे एक कवी आहेत, ते असं लिहितात, ओ कवी मर जाए तो अच्छा है, जो कवी खुद्दार नाही, देश जले और कवी कुछ नहीं बोले, क्या वो कवी गद्दार नाही. आणि त्या गद्दाराच्या यादीत आपलं नाव येऊ नये. आजची परिस्थिती पाहिली तर राजकीय नेते, आजची घडी पाहिली तर आपण कवितेमधून राजकीय नेत्याबद्दल कशा प्रकारे सादर करसाल आपली कविता? पाठीत बार माझ्या हजार खंजिराचे, ठोठावतो तरीही मी दार खंजिराचे, मी फेडले अखेरी उपकार खंजिराचे, माझेच रक्त आहे शृंगार खंजिराचे. आणि खंजीर काय असतो तू पाहिलेच कोठे, खंजीर काय असतो तू पाहिलेच कोठे, जा संसदेत भरले दरबार खंजिराचे. ओठात एक असते पोटात एक असते, ओठात एक असते पोटात एक असते, सारेच लोक नेते अवतार खंजिराचे. आणि शेवटचा शेर बघा, हा फार मोठ्या राजकारणाचा शेर आहे. डोळे बघून त्यांचे वाटेल का कुणाला, डोळे बघून त्यांचे वाटेल का कुणाला, असतात छान इतके आकार खंजिराचे. मग येथे आज कवी संमेलन समाप्त झालंय. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी हे आज वसमत येथे आलेले पाहायला मिळालेत. अगदी त्यांनी शेतकऱ्यांची त्यांच्या कवीमधून व्यथा सांगितली, कवीमधून प्रेयसी सांगितली, कवीतून आईची माया सांगितली. आपल्यासोबत प्रसिद्ध असे कवी आहेत. एकंदरीत त्यांनी त्यांच्या कवीमधून जी आताच्या परिस्थितीवरची जी घडी आहे ती संपूर्ण त्यांना सांगितलेली आहे. आपल्यासोबत स्वतः कवी आहेत. काय सांगणार सर आपण कवितेमधून? दोन शब्द काय मार्गदर्शन करणार जनतेने? मुळात कविता लिहिण्याचा हेतू काय आहे, हे खूप कमी शब्दांमध्ये खूप मोठा अनुभव सांगायचा. मग जगात यापूर्वी खूप जणांनी लिहिलंय ना, आता पुन्हा लिहायची काय गरज आहे? आमचा एक दोस्त आहे, नंदकुमार पाटील नावाचा कवी आहे, त्यानं सांगितलं की तुकया तुझीच गाथा सांगावया नव्याने, मंचावरील लफंगे बसले तऱ्हेचे. तुकारामानं इतकं लिहून ठेवलं, आम्ही आता काय नवीन सांगणार आहोत. पण वेळोवेळी खूप गांभीर्याने काळजामध्ये शब्दांच्या माध्यमातून पेरा करावा लागतो. हा पेरा का करायचा आहे? म्हणजे या मैफिलीबद्दलच बोलायचं झालं तर 16 वर्षापासून हे सगळेजण कष्ट का करतायत? तर ही केवळ काव्य मैफिल नाहीये, जगण्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे. ही केवळ काव्य मैफिल नाहीये, जगण्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे. आणि वैचारिक भेसळ युगात संविधान जपणारी बाग आहे. संविधान जपायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी ही विचारांची सगळी मैफिल आहे. नक्कीच आपल्यासोबत आणखी काही कवी आहेत. तुम्ही प्रेयसी सांगितली, माईची माया सांगितली, शेतकऱ्यांची व्यथा मांडली, एकंदरीत सर्व विषयावर तुम्ही कवितेतून तुमचं मत मांडले. काय सांगसाल दोन शब्दामध्ये? कवीनं या प्रत्येक भूमिकेमध्ये व्यक्त झालं पाहिजे. हरिओम पवार नावाचे एक कवी आहेत, ते असं लिहितात, ओ कवी मर जाए तो अच्छा है, जो कवी खुद्दार नाही, देश जले और कवी कुछ नहीं बोले, क्या वो कवी गद्दार नाही. आणि त्या गद्दाराच्या यादीत आपलं नाव येऊ नये. आपण सामाजिक प्रश्न घेऊन, शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन आणि नातेसंबंधांवरही लिहिलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. नात्यांची नाजूक कडीही उलगडली पाहिजे. या उदात्त हेतूने गेली 16 वर्ष झालं प्राचार्य रावसाहेब पतंगे सर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं ही काव्य मैफिल संपन्न होत असते. अनेक महाराष्ट्रातील नामवंत कवी या कवी संमेलनामध्ये येऊन गेलेले आहेत आणि पुढच्या अनेक वर्षापर्यंत ही कवितेची मैफिल अशीच चालत राहणार आहे. खरं तर संयोजकांचे आणि सर्व आयोजक, नियोजक, संयोजकांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद. आताच्या घडीवरून तुम्ही तुमच्या कवितेतून काय शब्दामध्ये मांडसाल? आता जी परिस्थिती आहे, आता पूर्ण कवी संमेलनामध्ये तोच विषय झालेला आहे. सध्याचा वर्तमान प्रचंड भयावह आहे आणि त्याच्यावर व्यक्त झालं पाहिजे. मी हरिओम पवारांच्या ज्या ओळी सांगितल्या ना, त्याच ओळी या संपूर्ण आत्ताच्या परिस्थितीला लागू आहेत. नक्कीच आपण पाहिलं असेल, शेतकऱ्यांवर असो, माईची माया असो, प्रेयसीचं प्रेम असो, अगदी चांगल्या भाषेमध्ये. आणि आपल्यासोबत आणखी काही कवी आहेत. काय सांगणार आताची जी परिस्थिती आहे त्याच्यावर तुमच्या कवितेतून दोन शब्द कशा प्रकारे जनतेला सांगसाल? आजच्या या कवी संमेलनामध्ये एका गुरुला आपल्या शिष्यांनी दिलेली एक शब्द श्रद्धांजली आहे. आणि कवी हा परिवर्तनवादी असतो, कारण शब्दाची त्याच्याकडे जी दानत असते आणि त्या शब्दामुळे तो क्रांती घडवू शकतो, परिवर्तन आणू शकतो. कारण आज शेतकरी असो किंवा समाजातील दैन्य काही प्रश्न असो, या प्रश्नांवर तो आपल्या कवितेतून प्रहार करत असतो. माझे वडील सुद्धा शेतकरी आहेत की माया बाप मेहनती लई पिकवते शेती, पसा भर दाण्यासाठी धुते खंडी भर माती. विदर्भातल्या शेतकऱ्याची ही परिस्थिती आहे. आणि आता आपण पाहतोय की अति पावसामुळं शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालं, म्हणजे सोयाबीनला शेंगा नाहीत, ही परिस्थिती आहे आमच्याकडे. तर म्हणून त्याच्यावर सुद्धा लिहिलं की मूग आला तर तूर गेली पराठीने तुले केलं पिस.
मूंग आला तर कधी तूर गेली पराठीनं तुले केलं पिस, भाऊ दे तरी हिची बहीण जसं होईल तसं, भाऊ दे तरी हिची बहीण जसं होईल तसं. कारण एक काळ तो होता की अंबाडीचा पाला खाऊन तू हे चिले पाले वाळलेत, लाल मिलोची भाकर खाऊन राजा तोच दिवस काढलेत. मग उलिशा कर्जापायी कायले गयाले लावतो फास, भाऊ दे तरी हिची बीन जसं होईल तसं, भाऊ दे तरी हिची बीन जसं होईल तसं. वावरच तू यावाली पंढरी आणि वावरच तू यावाली काशी, वावरच तू यावाली पंढरी आणि वावरच तू यावाली काशी. तरी बी माया बळीराजा घेतच कायले फाशी, अरे कुंकवाचा धनी गेला तर होईल संसाराचं कसं, भाऊ दे तरी हिची बीन जसं होईल तसं, भाऊ दे तरी हिची बीन जसं होईल तसं. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला एक प्रकारे आपण काय करतो की एक मानसिक बळ देण्याचा सुद्धा कवींनी प्रयत्न केला पाहिजे, हे आजच्या मैफिलीच्या रूपाने मी सांगू शकतो. नक्कीच आपल्यासोबत आणखी काही कवी आहेत, त्यांनी प्रेयसी काय असती अगदी गोड शब्दामध्ये सांगितली आणि शेतकऱ्यांची व्यथा तेवढीच मनातून हृदयापासून मांडली आहे. आपल्यासोबत आणखी एक कवी आहेत, ते अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्याला त्यांच्या कवितेच्या माध्यमातून काय सांगसाल, आजची परिस्थिती आहे याच्यावर तुमच्या कवितेच्या माध्यमातून कसं तुम्ही मांडणार? यार हो क्षमा करत चला, यार हो क्षमा कर चला, माणसे जमा कर चला. लोक का इथे तिथे शोधतात माणसे, माणसामध्येच तर राहतात माणसे. मोडके हृदय मला रोज हे सांगते, धन्य लोक ते जे जोडतात माणसे. आज माणसं जोडण्याची गरज आहे आणि माझ्या कवितेचा, माझ्या जीवनाचा उद्देश माणसं जोडण्याचा. धन्यवाद. नक्कीच आपण प्रेयसीवर पण एक छान कविता मांडली, सादर केली आहे. प्रेयसी कशी असते ते तुम्ही तुमच्या कवितेमधून सादर केली, अगदी 2 शब्दामध्ये कशा प्रकारे सादर करसाल? एक गझल आहे ते 2, एक म्हटला आणि एक शेषा ऐकतो. आग जाती उरी लावणी चांदणी, आग जाती उरी लावणी चांदण्या, याद येते तुझी पाहुणी चांदण्या. आंदोलन बघा. सोड रुसवा तुझा माग जे जे सांग तू आणू का तोडुनी चांदण्या, सांग तू आणू का तोडुनी चांदण्या, चांदण्या चांदण्या चांदण्या. धन्यवाद. नक्कीच आपण पाहितलं असेल, एकदम छान गुण आवाजामध्ये त्यांनी प्रेयसी, शेतकरी आणि राजकीय नेत्याबद्दल सुद्धा सुंदर कवितेतून सादर केले. आजची परिस्थिती पाहितली तर राजकीय नेते, आजची घडी पाहितली तर आपण कवितेमधून राजकीय नेत्याबद्दल कशा प्रकारे सादर करसाल आपली कविता? पाठीत बार माझ्या 1000 खंजिराचे, ठोठावतो तरीही मी दार खंजिराचे. मी फेडले अखेरी उपकार खंजिराचे, माझेच रक्त आहे शृंगार खंजिराचे. आणि खंजीर काय असतो तू पाहिलेच कोठे, खंजीर काय असतो तू पाहिलेच कुठे, जा संसदेत भरले दरबार खंजिराचे. पोठात एक असते पोटात एक असते, पोठात एक असते पोटात एक असते, सारेच लोक नेते अवतार खंजिराचे. आणि शेवटचा शेर बघा, हा फार मोठ्या राजकारणाचा शेर आहे. डोळे बघून त्यांचे वाटेल का कुणाला, डोळे बघून त्यांचे वाटेल का कुणाला, असतात छान इतके आकार खंजिराचे. धन्यवाद. नक्कीच आपण पाहितलं असेल, राजकारणावर आताची परिस्थिती पाहितली तर त्यांच्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी अगदी सोप्या भाषेत आणि सरळ भाषेत एक कविता सादर केली. नक्कीच आपल्याला आवडेल. आणि माय काय असते हे सुद्धा त्यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून अगदी गोड शब्दामध्ये सांगितलेलं आहे. माईबद्दल सुद्धा त्याच्याकडून 2 कवितेचे आपण सादर ऐकूया. काय माय काय असते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये कवितेमध्ये कशा प्रकारे सांगसाल? आईवर मायावर 4 ओळी आहेत. जग सारा आकाशात चाललंय आलिशान महाल बांधण्यासाठी, जग सारा आकाशात चाललंय आलिशान महाल बांधण्यासाठी. माय माई पराठ्याच वेचत आहे, माय माई पराठ्याच वेचत आहे फाटलेलं कुळान सांगण्यासाठी. जग चंद्रावर जावं की मंगळावर, या चिशनाई तिला घेणं देणं, माया मायाचं एकच ध्येय, या धुऱ्याची पात त्या धुऱ्याला नेणं, या धुऱ्याची पात त्या धुऱ्याला. नक्कीच आपण पाहितलं असेल, आज वसमत येथे कवी संमेलन समाप्त झालंय. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी हे वसमत येथे कवी संमेलनामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी माय, प्रेयसी, शेतकरी आणि राजकीय अशा सर्वच गोष्टीवर कवितेच्या माध्यमातून एक गोड संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे. खऱ्या परिस्थितीवर त्यांनी कवितेच्या माध्यमातून त्यांचे शब्द व्यक्त केलेले आहेत. नक्कीच आजची कवी संमेलन जी कार्यक्रम होता या सर्व कवींनी गाजवलेला पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्याला पण कशी वाटली मुलाखत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावं. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.